आपण जरा आज युवकांसाठी आणि बहुजनांसाठी परिस्थिती काय सुरू आहे ती आपण समजून घेऊया. बहुजन वर्गातला जो युवक होता त्याला एक खास करून आकांक्षा होत्या, महत्वाकांक्षा होत्या. त्यांना पुढे आयुष्यात तरक्की करायची होती, विकास घडवायचा होता. पण टप्प्याटप्प्यावरती आपल्याला दिसत आले की आपल्या विकासासाठी जी दरवाजे होते, जे रस्ते होते, ते कोणत्या पद्धतीने इकडचे सत्ताधारी बंद करत आले ते आपण जरा समजून घेतलेलं आज गरजेचं आहे. सर्वात पहिली गोष्ट आपण जर समजली तर आपल्या गावाखेड्यातल्या, छोट्या शहरांमधल्या, तालुक्यांच्या ठिकाणातल्या जितके पण बहुजन युवक होते ते ग्रामपंचायतीच्या शाळांमध्ये शिकत होते, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकत होते किंवा महानगरपालिकेच्या, नगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकत होते. त्याच्यावर आपल्याला एक गोष्ट अशी होताना दिसते की आज शिक्षणाचा दरवाजा हा बहुजनांसाठी बंद करण्यात येतो. कारण आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतंय की सरकारच्या शाळा या बंद करून खासगीकरण सुरुवात करायला येते. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडतात, ग्रामपंचायतीच्या शाळा बंद पडतात. आता तुम्ही मला सांगा, जर महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या आणि ग्रामपंचायतीच्या शाळा बंद पडल्या तर आपण सर्वांनी जिकडनं शिक्षण घेतलंय ते शिक्षण आपल्या पुढच्या पिढीला घेणं परवडणार आहे का? जर जिल्हा परिषदेच्या आणि ग्रामपंचायतीच्या शाळा बंद पडल्या तर पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी प्रायव्हेट शाळांमध्ये, खासगी शाळांमध्ये महिन्याला 25-30 हजार रुपया भरून आपण आपल्या लेकरांना शिक्षणासाठी पाठवू शकतो का? तर नाही पाठवू शकत. तिकडे आपल्या प्रगतीचा सर्वात पहिला दरवाजा बंद होतो. त्याच्यावर पुढे बघितलं तर ओबीसी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत होती. 2018 पर्यंत, 2019 पर्यंत आपल्या खेडेगावातली किंवा ग्रामीण भागातली पोरं जी होती ती शिक्षण घेत होती आणि उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी शहरामध्ये आपण बघतो की हे दोन पक्ष आहेत. ते नावासाठी दोन पक्ष असले तरी माड्यामध्ये आल्यावर ते एका कुटुंबाचे पक्ष होऊन जातात. त्यांचं आतमधनं ठरलेलं असतं की 5 वर्ष तू बस, मग 5 वर्ष मी बसतो. या पक्षाने तिकीट काटलं तर ते पक्ष मला तिकीट देणारच आहे. म्हणून आपल्याला दिसतं की पक्ष कुठलाही असो, हीच लोक, ठराविक लोक इकडच्या गादीवरती बसतात, स्वतःच्या कुटुंबाचं आणि स्वतःच्या काही चेहऱ्याचा पाट्यांचा विकास करतात. पण इकडे जो 14 लाख बहुजन आहे त्याचा विकास अजूनही झाला नाही आणि तो बहुजन वर्ग आपल्याला विकासापासून आणि तरक्कीपासून हा वंचित राहिलेला दिसतोय. आणि आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये या परिस्थितीवर एक आवाज उचलायचा आहे. हे आपण सर्वांनी आज निर्धार करायचा आहे. हे मी आपल्या सर्वांसमोर इकडे उभे राहून विनंती करतो. आपण समजून घेतलं पाहिजे की आज खऱ्या अर्थाने एक बहुजनांचा प्रतिनिधी, सर्वांसाठी आवाज उठवणारा असे आपले बारसकर दादा हे आपल्यामध्ये उभे राहिले. आणि त्यांनी जर सत्तेमध्ये गेले, जर ते खासदार म्हणून निवडून आले तर ते काम कोणाचं करणार आहे? आपल्या सर्वांचं करणार आहे. कारण तुम्ही समजून घ्या, आतापर्यंत माढामध्ये परिस्थिती काय चालू आहे. आतापर्यंत माढ्यामध्ये फक्त आणि फक्त काही ठराविक निजामी मराठ्यांनीच राज्य केलं होतं आणि त्यांनी दुसऱ्या कोणाकडे जाऊन होते. आणि हे खूप आधीपासून चालू आहे. यांनी सगळ्यात पहिले आदिलशहाकडे काम केलं, आदिलशहाकडनं निजामी घेतली, पाटीलकी घेतली, मग छत्रपतींचं स्वराज्य उभं राहिलं, जग महाराज छत्रपतींच्या मागे उभे राहायला लागले, मग संभाजी महाराजांच्या मागे उभे राहिले, मग मोगलांच्या मागे पळाले, मग पेशव्यांच्या मागे पळाले. मग परत जेव्हा स्वातंत्र्याचा लढा सुरू होता तेव्हा ह्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये साथ नव्हता दिला. यांनी स्वतःचे उद्योग, स्वतःचा पैसा, स्वतःची संपत्ती आणि स्वतःची जमीन टिकवून ठेवायला त्या काळामध्ये ब्रिटिशर्सचा साथ दिला होता, अंग्रेजांचा साथ दिला होता. मग त्याच्यानंतर स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, काँग्रेस पक्षाची सत्ता या देशामध्ये उभी राहिली, मग ही लोक काँग्रेसमध्ये गेली. 1990च्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्ष सुरुवात झाला. पश्चिम महाराष्ट्रामधले सगळे निजामी मराठी आपल्याला राष्ट्रवादीमध्ये जाताना दिसले. मग ह्यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये गेले. मग 2014 मध्ये मोदी लाट आली, भाजपची सत्ता आली, मग हीच लोक पळत भाजपमध्ये गेली.
आणि आता तुम्हाला दिसतंय की भाजपची जरा हवा थंड पडलीये, म्हणून हीच लोक परत तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये येऊन तुतारी फुंकताना दिसतील. म्हणजे तुम्ही तुमच्यावरती गेम काय झालाय तो समजून घ्या. ब्रिटिशांपासून सोडा, आदिलशहापासून नरेंद्र मोदी पर्यंत यांनी ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांच्यासाठी पलटी मारली. आणि आपण इकडचे बहुजन 14 लाख असलो तरी आतापर्यंत बोलत राहिलो. आपल्या पदरी काय आलं, घंटा काय आलं. आपण यांचे मक्तेदारी चालवत बसलोय, आपण यांचे घराणे चालवत बसलोय, यांच्या साखर कारखान्यांमध्ये काम केलंय, यांच्या शिक्षण संस्थांमध्ये काम केलंय. पण आपल्या विकासासाठी काय? जर तुम्ही आता हात पाय नाही हलवले, जर तुम्ही आता लढला नाही, जर तुम्ही आता ताकदीने उभं राहिला नाही, तर तुमच्या पुढच्या पिढ्यांचा विकास कधी होणार आहे? आपल्या पुढच्या पिढ्या पण ह्यांच्याच मक्तेदारी करत बसणार आहेत, आपल्या पुढच्या पिढ्या ह्यांचीच गुलामी करत बसणार आहेत. तर तुम्हाला जर ही गुलामीची सायकल आणि गुलामीची सर्कस बंद पाडायची असेल, तर आज तुम्हाला ठामपणे बहुजनांचा प्रतिनिधी म्हणून, बहुजनांची आवाज म्हणून तुम्हा सर्वांना उभं राहायला लागणार आहे. नाहीतर ही लोक आपल्याला आतापर्यंत ज्या पद्धतीने गुलाम म्हणून वापरत आले त्याच पद्धतीने पुढे गुलाम म्हणून वापरत येतील. आणि त्याच्यासाठी आपल्याला लढायचं एक खूप महत्वाचं हत्यार बाबासाहेब आंबेडकरांनी दिले, आणि ते हत्यार म्हणजे भारताचं संविधान. आणि त्या संविधानाच्या जोरावर, मतपेटीच्या जोरावर आपण यावेळेस लढूया आणि नक्कीच जिंकूया, हे मी आपल्या सर्वांकडनं आशा ठेवतो. दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांसमोर एक पक्ष आहे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गट. आता हा पक्ष पूर्ण पक्ष पण नाही, त्यातल्या अर्ध्याच पक्षाची आपली लढाई. म्हणजे आपल्या सर्वांना माहिती असेल की राष्ट्रवादीमधनं अजितदादा बाहेर गेले आणि मग राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाले. एक तुकडा राष्ट्रवादी खुर्द आणि दुसरा तुकडा राष्ट्रवादी बुद्रुक. आता आपली लढाई ही खुर्दवाल्यांची आहे. आणि आता तुम्ही मला सांगा की आपला पूर्ण अख्खा पक्ष एका अर्ध्या पक्षाला हरवू शकतो की नाही शकत? मग आता हा विजय आपल्याला आपल्या हाती खेचून आणायचा आहे. कोणत्याही परिस्थितीत पुढच्या काही दिवसांमध्ये थंड होताना दिसणार नाही. कारण जर तुम्हाला भाजपला हरवायचं असेल तर पर्याय एकच आहे, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण सर्वांनी इतिहास पण बघितलाय की आदिलशहापासून नरेंद्र मोदींपर्यंत आताचे जे आपले आहेत एक उमेदवार, त्यांनी कशा पलट्या मारलेल्या आहेत. त्यांचा स्वतःचा भाऊ हा भाजपमध्ये आमदार आहे. आणि तुम्हाला काय गॅरंटी की ह्यांनी एकदा काँग्रेस सोडले, यांनी 2दा शरदचंद्र पवार साहेबांना सोडले, आता निवडून आले तर तिसऱ्यांदा परत भाजपमध्ये जाणार नाही, याची तुम्हाला काय गॅरंटी आहे? आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की माड्यामध्ये तुतारीला मत देणं म्हणजे कमळाला मत देणं झालं. कारण बघा, भाजपला हरवायचं म्हणून तुम्ही तुतारीला मतदान केलं आणि निवडून आल्यानंतर मोहिते पाटील साहेब जर भाजपमध्ये जाऊन बसले तर येडे कोण? आपण. कारण आपण विश्वास ठेवला, आपण मतदान केलं, तर येडे मला बोलू, त्यांना पेडले. यावेळेस भाजपला हरवायचं असेल तर मी पुन्हा एकदा सांगतो, वंचित बहुजन आघाडी आणि पारस्पर भाऊ हेच आपले खरे राईट चॉईस आहेत, सही उमेदवार आहेत. कारण तुम्ही तुतारीला मत दिलं, तर तुतारीला मत दिलं असेल ते मतपेटीमध्ये तुतारीच्याच पडेल. ते ईव्हीएम मशीन वरती आणि दिवसाच्या शेवटी हे जाता जाता आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की 2 दिवस राहिलेले, 2 दिवस ताकदीने आपण सर्वांनी लढायचंय, जिद्दीने रस्त्यावरती उतरायचंय. या दोघांच्या मारामारीमध्ये आपली सीट येण्याचा खूप चांगला चान्स आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. कोणीही निराश व्हायचं नाहीये, कोणीही हातबल व्हायचं नाहीये. त्यांच्याकडे पैसा आहे कारण त्यांनी वर्षानुवर्ष नुसता पैसा कमवलाय, आणि त्यांच्याकडे एवढा पैसा कारण तुमच्याकडे पैसा नाही, तुमच्या वाटतं रुजलंय.
तर त्यांच्या पैशाला, त्यांच्या बंदुकीला, त्यांच्या दहशतवादाला, त्यांच्या दमदाटीला घाबरायचं नाही. ताकदीने उभं राहायचंय, जिद्दीने लढायचंय. हे 2 दिवस प्रत्येक घर, प्रत्येक गाव, प्रत्येक गल्ली पिंजून काढायची. आणि हा जो विजय आहे तो आपल्याला रमेशदादा बारसकरांसाठी माढा लोकसभेमध्ये शिट्टीवरती मतदान देऊन हा विजय आपल्याला खेचून आणायचा आहे. एवढं मी आपल्या सर्वांसमोर मांडतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. आपल्या सर्वांना माझा जय हिंद, जय संविधान.